धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीशी भक्त जणा. आता धर्म म्हणजे महाराज ज्या ज्या वेळेला अधर्मी लोक अधर्म कशाला म्हणावं, आपल्या मनाप्रमाणे वागणे, आपल्या मनाला काय वाटत नाही, मनाला काय करावं वाटत नाही, मन कोणीकडे नेत नाही, आहे का नाही. मन जिकडं नेईल तिकडं आपण भटकत जाणे त्याचं नाव अधर्म आहे. आणि शास्त्रानं सांगितल्याप्रमाणे वागणे त्याचं नाव धर्म आहे. बरोबर आहे. रीतीनं वागणे, नीतीनं वागणे त्याचं नाव धर्म आहे. आणि नीती सोडून वागणे त्याचं नाव अधर्म आहे. ज्या ज्या वेळेला अधर्म जास्तच होईल आणि धर्म लोपल्या जाईल त्या वेळेला असा अवतार येत असते. आणि अवतार येऊन करते काय महाराज, आपुल्या पाळीशी भक्तजना, पवित्र लोकांचा आणि साधू लोकांचं रक्षण करतात आणि सज्जनाचं रक्षण करतात आणि दुर्जनाचं निपात करीत असतात. आणि म्हणूनच महाराज परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रत्येक युगामध्ये धर्माचं स्थापन करण्यासाठी अवतार नक्की येत असते. आणि तसंच शिवशंभूचा अवतार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार आहे. आणि असं चारित्र्यवान राजा महाराज आतापर्यंत भारतभूमीवर झालेत का नाही मला माहित नाही, पण यापुढे मात्र होणं शक्य नाही. आणि म्हणूनच महाराज एकच राजा आतापर्यंत तसे राजे झाले असतील, आपल्या वाचनातून कोणाचं चरित्र गेलंही नसेल महाराज, पण आता यापुढे मात्र तसे राजे होणं शक्य नाही आता या काळाला. आणि म्हणून असं प्रौढ पुरंदर आणि क्षत्रिय कुलावतंस नवे महाराज श्रीमंत योगी आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने, जन्मोत्सवाच्या निमित्ताने असं दुग्ध शर्करा योगी या ठिकाणी आलेले आणि आजची सेवा माझ्या वाटेला आलेले. आणि 7व्या दिवसाची सेवा असल्यामुळं आज वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मागणीपर प्रकरणातील अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबराया महाराज यांचा 4 चरणाचा आणि देवाला मागणी मागणारा अभंग सेवेसाठी निवडलेले. विठ्ठल